नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला 9/24 व 10/26 या खात्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. तसेच अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी स्वतः कृषी केंद्र मालक आहे. कोणतीही माहिती माझ्या चॅनलला खोटी येणार नाही. तर सांगतो आता माहिती. 9/24 हे खत, याच्यामध्ये 9% नत्र, 24% स्फुरद आणि 24% पोटॅश असते. तुम्हाला सांगतो 9% नत्र हे वाढ व हिरवेगारपणासाठी काम करतं. 24% स्फुरद हे फुटवा, फुलांची संख्या वाढवणे याच्यासाठी काम करतं व 24% पोटॅश जे आहे ते फुगवणे व कलर चकाक येणे यासाठी काम करतं. हे खत जे 9/24 आहे नवीन काढलेलं आहे महादन कंपनीनं. हे ज्याच्यामध्ये ॲडिशनल मायक्रोन घटक आहेत, त्याच्यामध्ये सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, बोरान व फेरस हे घटक आहेत. त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं आहे. याची किंमत ही थोडी महाग आहे. 19 रुपयाला फक्त 40 किलोची पॅकिंग येत आहे. हे खत जास्त बटाटा, कांदा, ऊस, कलिंगड, खरबूज, टमाटा, सिमला मिरची या पिकांना वापरायचे आहे. कारण याच्यामध्ये मायक्रोन घटक असणारे या पिकाला लागत आहेत. त्याच्यामुळं मायक्रोन घटक असल्यामुळे ते फक्त याच पिकाला टाकावे, कारण दुसऱ्या खताला हे महाग पडत आहे. कारण 19 रुपयाला फक्त 40 किलो पॅकिंग येत आहे. 9/24 9% नत्र जे आहे ते 4 दिवसापासून त्याचं कार्य चालू होते व 10 दिवसापर्यंत जाते. स्फुरद जे आहे 10 दिवसापासून 25 दिवसापर्यंत काम करते व पोटॅश जे आहे ते 25 दिवसापासून 55 दिवसापर्यंत काम करते. आता तुम्हाला पुढील सांगता आहे 10/26 बद्दल माहिती. 10/26 हे एकदम जबरदस्त व दम धरून चालणारे खत आहे. याच्यामध्ये 10% नत्र, 26% स्फुरद व 26% पोटॅश आहे. हे जुने व रेग्युलर आहे. चांगले कंपनीचे घेतले तर चांगले रिझल्ट येतात. हे रेग्युलरमध्ये कापूस, सोयाबीन, उडीद, ऊस, हिरवी मिरची, कांदा या पिकाला वापरायचे आहे. ज्या पिकाला मायक्रोन घटकांची गरज पडत नाही अशा पिकाला वापरायचे आहे. याच्यामधील 10% जे नत्र आहे ते 4 ते 10 दिवसापर्यंत काम करते. 26% जे स्फुरद आहे ते 10 ते 25 दिवसापर्यंत काम करते व 26% जे पोटॅश आहे ते 25 ते 26 दिवसापर्यंत ते 55 ते 60 दिवसापर्यंत काम करते. जवळजवळ हे खत 2.5 महिन्यापर्यंत काम करते. त्यामुळे 10/26 हे खत एकदम नंबर 1 आहे. 9/24 व 10/26 फक्त मायक्रोन घटक 9/24 असल्यामुळे त्याची कॉस्टली किंमत आहे. त्यामुळे आपण सामान्य शेतकऱ्याला परवडेल असं 10/26 टाकावे. तसेच असेच सर्व पिकांच्या खतांचे डोसचे व्हिडिओ, फवारणीचे व्हिडिओ, पीक विमा, लाडकी बहीण योजना, सरकारी अनुदान या सर्व माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी स्वतः कृषी केंद्र दुकान मालक आहे. त्यामुळे माझ्या चॅनलवर कोणतीही माहिती खोटी येणार नाही. तसेच यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.